glory, high praises to him. हाथों को उठाते हुए सभी अपने दोनों हाथ को उठाएंगे प्लीज, दोन्ही हातों से करा तो फ्लो आमच्यामध्ये आहे, तो आरोग्याचा आत्मा आमच्यामध्ये आहे, तो शुद्धीकरणाचा आत्मा आमच्यामध्ये आहे, तो पवित्र आज तो देव तुटलेले संबंध जोडत आहे. लिसन लिसन द प्रॉफिटिक वर्ड, लिसन प्रॉफिटिक वर्ड ऐका. आज देव संबंध पुनर्स्थापित करत. ऐका देवाचा आत्मा सांगतोय, लक्षपूर्वक ऐका. हॉल मधून बाहेर जाण्या अगोदर तुमच्या मनात कोणाप्रती क्रोध, राग, द्वेष असेल सोडा. त्या व्यक्तीला सॉरी म्हणा, कारण देव म्हणतोय मी माझ्या आत्म्याचा वर्षाव पाण्याच्या लोंढ्या समान करणार आहे. पण त्या मी बघतोय अनेकांचे आजार जात आहेत, अनेकांचा त्रास जात आहे, अनेकांच्या बीपी बघत आहे. God is closing your medicine and is opening his double grace over your life. Hallelujah. हे अतिशयोक्ती नाहीये, होत आहे. मी पाहते तुमच्या कामात तुम्हाला सन्मानाने उच्च पदावरती स्थापित केले जात आहे. एका वेगळ्या स्तरावर जात आहात. चर्च मधून आराधक उभे राहत आहेत, शकैना मंडळीमधनं 5 फोल्ड मिनिस्टर उभे राहत आहेत. मला हे म्हणायचं आहे, देव तुम्हाला वेगळ्या पद्धतीने अभिषेक करत आहे. कौटुंबिक समस्या दूर होत आहेत, आर्थिक समस्या दूर होत आहेत, कर्ज तुम्ही समृद्ध आहात. यू आर हायली रिच्ड इन क्राइस्ट जीसस. यू आर प्रॉस्पर्ड
You are healthy, you are wealthy. In the name of Jesus. Don't be anxious about anything, says the Lord. कुठल्याही गोष्टीसाठी काळजी करू नका, प्रभू म्हणत आहे. I, the Lord, will take care of everything. मित्रांनो, ही वेळ आहे अंतःकरण शुद्ध करण्याची, नव्यानं आपलं जीवन त्याला अर्पण करायचं. प्रभु, हमें तू चाहिए हमारे जीवन, तेरी रूह, तेरी आत्मा, भरपूर की आत्मा हमारे जीवन में आने पाए, यीशु के नाम से. पिता, आज की सुबह we want to encounter with you, Holy Spirit. त्याला म्हणा, देवा आम्हाला तुझा सामना करायचा आहे. खुदा से कहे, प्रभु आज मुझे तुझे देखना है, आज प्रभु मुझे तुझे सुनना है, ताकि तेरी ओर से आने वाली सारी बातें प्रभु मेरे जीवन को नए स्तर पर ले जाए. अपने हाथों को उठाते हुए, अपने दिल को खोलकर, हर उस व्यक्ति को क्षमा करके, नए रीति से, नए रूप से, नई शुद्धता के साथ, नए तरीके से अपने आप को समर्पित करो यीशु के सामने और कहे, प्रभु हाँ, आज के बाद मैं नया हो चुका हूं. धन्यवाद के साथ यीशु के नाम से मांगते, सब मिलकर कहेंगे, ऊंची आवाज में कहेंगे. प्लीज बी सीटेड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परमेश्वराची महान उपस्थिती आपल्यामध्ये आहे. सुंदरशा आराधनेबद्दल खरंच परमेश्वराला टाळी वाजून आपण गौरव देऊया सर्वजण. ही वेळ आहे देवाच्या वचनाकडे जाण्याची. या आपण प्रार्थना करू वचनासाठी आणि आपण लगेच वचनामध्ये जाऊया. आपल्यामध्ये प्रमोद दादा आहे, ते पुढे येतील आणि आपल्याला प्रार्थनेतून चालवतील. येणाऱ्या वचनातून देवाने आपल्याशी बोलावं, आपला भेट देवाने घ्यावी, यासाठी आपण प्रार्थना करूया. येस लॉर्ड, धन्यवाद. या सूरज दादा आपल्यामध्ये आहेत, ते पुढे येतील आणि प्रार्थनेतून चालवतील, वचनासाठी प्रार्थना करतील. रिबो शकेरी खानाला रबा शंदरिन नोलरबो. या आपण आपले नेत्र बंद करू. धन्यवाद देऊ त्या परमेश्वराला. खरोखर प्रभू परमेश्वरा, तू आमच्यामध्ये तुझं स्वर्ग सोडून आमच्यामध्ये उपस्थित राहिला, त्याच्याबद्दल धन्यवाद देतो. प्रभू परमेश्वर, आमच्या मनाची शुद्धता तू केली. प्रभू परमेश्वरा, आज प्रभू परमेश्वरा, आज तुझं दास तुझं वचन घेऊन येत असताना, आज जी काय आमची सिरीज चालली संक्षिप्तची, प्रभू परमेश्वरा, आज प्रभू परमेश्वरा तू जे काय अधिकार दिलेले आहेत प्रभू परमेश्वरा, आम्हाला पुत्र व्हायचे प्रभू परमेश्वरा, त्या अधिकाराने आम्ही चालण्यासाठी आणि रोज ती घोषणा करण्यासाठी तू आम्हाला सहाय्य मदत कर. मग प्रभू परमेश्वरा त्यांचंही पण प्रभू परमेश्वरा शब्द मात्र तू बोल. प्रभू परमेश्वरा, होऊन ते तुझं नावचे गौरव येशूच्या गोड पवित्र नावात मागतो म्हणतो आहे, आमेन. थँक्यू ब्रदर. देवाचे सन्मानी सेवक आपल्यामध्ये देवाचं वचन घेऊन येत असताना वचनाचा आणि देवाच्या दासाचा आपण टाळी वाजून सन्मान करूया. इथून पुढचा वेळ मी पाल साहेबांना. थँक्यू. यस, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. यीशु मसीह की. गुड मॉर्निंग. इज इट गुड मॉर्निंग और गुड आफ्टरनून? इज इट 11:30? It's good to be here or good to be back in the presence of the Lord. आपल्या सर्वांचं प्रभू येशूच्या नावामध्ये स्वागत आहे. आजच्या भक्तीमध्ये एक कृती मला आज करायची आहे आणि मला असं वाटतं मंडळीने ती करावी. Can you all stand up for a while? Just for a while. We have this mic also to the audience side. Audience side there is a mic. I mean there is a video. No. Okay, मी म्हटलं सगळे उभं राहा 1 मिनिटासाठी. Yes. किमान 1 2 3
किमान 3 लोकांना तुम्हाला भेटायचंय ज्यांना तुम्ही याच्या आधी कधीच भेटला नाही. बाहेर जाऊन शोधायचे नाही, इथंच हॉलमध्येच किमान 3 लोकांना भेटायचंय, अनोळखी, आणि म्हणायचंय ख्रिस्तामध्ये आम्ही तुमच्यावरती प्रेम करतो, माझ्याकडनं काय चुकलं असेल तर मला क्षमा करा. भाऊ असतील तर गळ्यामध्ये भेटतील, बहिणी एकमेकींना भेटतील, भाऊ बहिणी हातात हात देऊ शकतात तसं बोलताना. कारण देवाचा आत्मा इथे प्रखरतेने सांगतोय. एक गोष्ट मला जाणवली उपासना जेव्हा पालखीबाई करत होती, मी माझ्या आत्म्याचा वर्षाव पाण्याच्या लोंढ्या समान करणार आहे. ऐकताय का? पण त्याच्या आधी मला माझ्या लोकांना क्लिअर बघायचं, क्लीन हार्टेड. शॅल वी डू दॅट? काउंट डाऊन स्टार्ट. 3, 2, 1, लेट्स गो. मीट 3 पीपल. मी पण इकडे 3 माणसांना भेटतो. वी लव्ह यू अँड सॉरी इफ एनिथिंग हर्ट्स यू. वी लव्ह यू, से सॉरी. मी पाहिलं नाही, तुम्ही भेटत नाही एकमेकांना. सुषमा उठून जा मागे मागे, 3घांना भेटा. 3 माणसांना, किमान 3. एक बहीण एकाच बहिणीला भेटते 3 वेळा, तसं नाही. पाठीमागे भाऊ एकमेकांना भेटा. तिकडे अंकल उभे आहेत, अंकलला भेटलात का? येस. छोट्या लेकरांना भेटू शकता. दॅट्स गुड. संडे स्कूलला लेकर जा प्लीज. एबिनेझर, टेक द किड्स फॉर द संडे स्कूल. थोडंसं टर्न कर. वाव. पुढच्या खुर्च्यांचा काय, कोण बसणार आहे का? येस प्लीज बसा. मी दिसतो सर्वांना? मी दिसतो का आंटी मागे? इट्स गुड. आशिषचं स्वागत आहे. आपण आशिष आता टाळ्यावरून स्वागत करू आपल्यामध्ये. उभा राहा 2 मिनिटासाठी. आशिष हा बंधू सूरज पगार यांचा भाऊ आहे, आपलाही ख्रिस्तात भाऊ आहे. आज तो प्रथमच चर्चमध्ये आहे. आपण स्वागत करूया भावाचं आपल्यामध्ये. वा. एक गोष्ट मला सारखी परमेश्वराचा आत्मा वर्षीपासून सांगत होता, आपण ते करूया असं मला वाटतं. राहुल ब्रदर, इट्स गुड. परमेश्वराच्या आत्म्याला आपण टाळ्या वाजवून सन्मान देऊया जो आपल्यामध्ये आहे. आणि देवाला खूप गौरव असो की मागील 2 आठवडे झाले वाईट्स विजलिंग. विश्वास शिट्टी मारतोस माईक. हॅलो, चेक. माझा आवाज मागे येतोय? मामी आंटी क्लिअर आवाज आहे? इट्स गुड. ओके. मागील आठवड्यापासून आपण मागील 2 हप्ते झाले आपण शिकत आहोत. आणि सनशिप, आय होप यू गेटिंग अंडरस्टूड. सनशिप कळालं का तुम्हाला काय आहे? पुत्रत्व आपण शिकत आहोत. मागील आठवडी आपण आरंभ केला आणि आपण आज देखील कंटिन्यू करत आहोत. आणि कोण सांगेल मला पुत्रत्व म्हणजे काय? पुत्रत्व म्हणजे काय? व्हॉट इज सनशिप? आय ऑलरेडी टोल्ड यू. काही लोकांनी नोट डाऊन केले, काहींनी केले नाही, काहींनी बायबल आणली होती, आज आणलीत का नाही माहीत नाही. हां, सनशिपकडे जाण्याआधी आपला भाग जो बाकी आहे तो आपण करूया. डिक्लेरेशन ना, डिक्लेरेशन बाकी आहे आणि आपण विल गो फॉर द डिक्लेरेशन. कॅन यू ऑल राइज अप अँड ऑनर द लॉर्ड बाय रिसाइडिंग. येस, एव्हरीवन प्लीज स्टँड अप. उभं राहा सर्व. बोला. जेव्हा मी सांगेल आपण तेव्हा सुरू करूया. स्टार्ट. मी आशीर्वादित आहे व आशीर्वाद आहे. मी पूछ नव्हे तर मस्तक आहे. माझ्यावर परमेश्वराने सार्वकालिक प्रेम केले आहे. मी पृथ्वीचे मीठ आहे. मी जगाचा प्रकाश आहे. माझ्यामध्ये विपुल जीवन आहे. मी ख्रिस्ताबरोबर सहवारस आहे. मी महाविजयी जयवंत आहे. माझ्याकडे ख्रिस्ताचे मन आहे. मी विश्वासात स्थिर आहे. मी विश्वासाने चालतो. मी समृद्ध व निरोगी आहे. मी देवाची धार्मिकता आहे. मी शापातून मुक्त झालो आहे. मी ख्रिस्ताबरोबर स्वर्गलोकी बसलो आहे. मी परमेश्वरामध्ये बलवान आहे. मी ख्रिस्तामध्ये परिपूर्ण आहे.
मी सत्याचे अनुकरण करणारा आहे. मी वाईटावर विजय मिळविणारा आहे. जसा ख्रिस्त स्वर्गात तसा मी जगात आहे. मी जगावर जय मिळविला आहे. परमेश्वराने मला राजा आणि याजक बनवले आहे. यास्पे रत्न शुद्ध का शुद्ध सोन्याच्या नगराचा मी धनी आहे. मला खात्री आहे ख्रिस्ताकडे माझ्यासाठी उत्तम ते पारितोषिक आहे. बोला आमेन. आमेन. टाळ्या वाजून देवाला गौरवूया. प्लीज बी सीटेड. तसे आपण एक छोटंसं रिव्हिजन मी तुमचं करू इच्छितो. मागील आठवड्यामध्ये आपण जे शिकलो त्याविषयी, आणि टॉपिक होता इवन आहे सनशिप. सो द क्वेश्चन अराइज, व्हॉट इज सनशिप? पुत्रत्व काय आहे, किंवा कोण पुत्र आहेत? कोणास पुत्र म्हटलं देवाने? जितक्यास देवाचा आत्मा चालवतो तितके, हॅलो आपण वाचलं रोमकराच्या पुस्तकात, तितके देवपुत्र आहे. आणि पुत्रत्वाचा अभ्यास करताना ज्या ज्या गोष्टी आपल्यासमोर आलेल्या आहेत चर्च, हे बघा, त्या सगळ्या गोष्टी सनशिपमध्ये आपण घेण्याचा प्रयत्न करत आहोत, आपण कव्हरअप करण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि त्यामधून एक्झॅक्टली खरं देवाचं स्वरूप तुमच्या पुढे मला मांडायचं आहे ना. बऱ्याचदा आपले विचार आहेत, जसं की मी मागच्या हाती पण तुम्हाला सांगितलं की वी थिंक ऑफ की काय खरंच देवाचं माझ्यावर प्रेम आहे का? काय खरंच देवाने मला त्याच्या प्रतिमेचं बनवलं आहे का? मला ऐकणारे, काय खरंच परमेश्वराचं लक्ष माझ्याकडे आहे का? का फक्त मी माझं जीवन जगत आहे आणि देर इज नो वन टू टेक केअर ऑफ मी. सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे जर मला पुत्रत्व कळालेलं आहे, आता ह्या दिवसांमध्ये तुम्ही परमेश्वरासंगती ॲज अ परमेश्वर म्हणून नव्हे तर बाप म्हणून नातेसंबंध स्थापित करा, आणि तेही फार घनिष्ठ. बोला घनिष्ठ. हालेलुया. जिवंत आहे ते. हालेलुया. हां, असं उत्तर मला तुमच्याकडनं अपेक्षित आहे. ओके. जेव्हा सनशिपकडे आपण जातो तेव्हा एक गोष्ट आमच्या लक्षात ही येते की आम्ही तर ऑलरेडी पाप केल्यामुळं पापाच्या गुलामगिरीमध्ये अडकलेले होतो, परंतु देवाने आपला पुत्र पाठवला का? तर त्या पुत्राच्या येण्याद्वारे आम्ही त्या गुलामगिरीच्या बंधनातनं बाहेर यावं. आणि एवढंच नव्हे, त्या देवाने पुत्राच्या देण्याद्वारे त्याने रक्त सांडिलं व त्या रक्ताच्या मौल्यवान बलिदानाद्वारे तुम्हाला आणि मला त्या गुलामगिरीच्या बंधनातून काढून दत्तक म्हणून पुन्हा त्याच्या फॅमिलीमध्ये ऍड केलं. आमेन. सगळ्यांचं लक्ष माझ्याकडे आहे. हालेलुया. ही गोष्ट किती मोठी आहे की आय एम नॉट ऑर्फन नाव, आय हॅव अ फादर. म्हणा, माझ्याकडे पिता आहे आणि तो स्वर्गीय पिता आहे. हालेलुया. डोंट फील युअर ऑर्फन. स्वतःला अनाथ समजू नका. तुम्ही अनाथ होतात, तुम्ही पोरके होतात, एकटे पडलेला होतात, परंतु देवाने तुम्हाला सगळ्याच्या बंधनातनं बाहेर काढलेलं आहे. सी, जर आम्ही जुना करार पाहिला, आम्हाला काय गोष्टी लक्षात येतात. मोशेला फारोच्या मुलीने सांभाळलं. तिचा मुलगा होता का तो? नाही, दत्तक म्हणून. एली याजकाने शमूवेलला लहान असताना सांभाळलं, लहानाचा मोठा होईपर्यंत. मग सांगते आहात तुम्ही. तिसरी गोष्ट, मर्दखाईने एस्तेरला सांभाळलं, तिची काळजी घेतली, लक्ष तिच्याकडे दिले. आणि योसेफ आणि मरिया यांनी येशूला लहानाचा मोठा केला. या सगळ्या चित्रामधून आम्हाला एक गोष्ट लक्षात ही येते की परमेश्वर कशा प्रकारे आमची काळजी घेतो, कशा प्रकारे आम्हाला सांभाळतो, आमच्याकडे त्याचं लक्ष आहे. म्हणून पुत्रत्व शिकत असताना हे लक्षात ठेवा, तुम्हाला स्वतःची विचारसरणी, स्वतःचं माइंडसेट आता बदलावं हे लागेल, कारण देवाला तुमच्या जीवनामध्ये त्याचं काम होताना बघायचंय. पुत्राला पूर्ण अधिकार देवाने दिलेला आहे त्याचं गौरव होण्यासाठी, करण्याकरिता. बाय द वे, म्हणून पुत्रत्व कडे लक्ष देताना आम्ही हे समजून घ्यावं की मी आता, माझी सध्याची स्थिती ही आहे, आय एम अ चाइल्ड अँड सन ऑफ गॉड. म्हणा, देवाचा पुत्र मी आहे. एवढंच नव्हे, जसं मी मागच्या आठवडी सांगितलं, पुत्र म्हणजे मेल फिगर नाही, पुत्र म्हणजे संतती, ऑफस्प्रिंग. आणि ऑफस्प्रिंग ही अक्षरशः परमेश्वरामधून बाहेर आली. प्रभूने तुम्हाला, देवाने तुम्हाला त्याची संतती बनवलेला आहे. बोला, मी देवाची संतती आहे. म्हणजे तुमच्या ठाई देवाने आपला पुत्रत्व घातलं, आपल्या सगळ्या गोष्टी दिल्या. आता तुमच्यामध्ये ॲडमिक
किंवा आदामाचा जुना स्वभाव आम्हाला ठेवायचा नाहीये, जो गिल्टी कॉन्शियस मधला आहे, जो दोष भावनेचा आहे की मी अपराधी, मी पापी, मी घाणेरडा, मी धूळ, मी देवाला न आवडणारा नाही. आता ती मानसिकता बदला. वेळ होती देवाला तुम्ही आवडत नव्हते, परंतु देवाने आपला पुत्र पाठवला का, तर त्या पुत्राच्या द्वारे तुम्हाला देवाचे आवडतं लेकर त्यांनी बनवावं. यू आर सो बिलव्हड नाउ चर्च, यू आर व्हेरी मच बिलव्हड टू गॉड, कारण त्या देवाने त्याच्या पुत्राच्या जागी तुम्हाला आणि मला बसवलेलं आहे. वी आर नो मोर स्लेव, नो मोर ऑर्फन, बट वी आर इन गॉड्स फॅमिली नाउ. धन्यवाद देते प्रभूला त्यासाठी की तो देव एवढा महान आहे आणि त्या देवाने तुम्हाला आणि मला एवढ्या प्रकारे आशीर्वादित केलेला. थोडा विचार करा माझ्या संगती. आता आपण थोडंसं लक्ष आपल्या मुख्य मुद्द्याकडे वळूया, तो म्हणजे आपण पुत्रत्व पाहिलं मागच्या आठवडी. आपण आज बघूया की पित्याचं काय रोल आहे आमच्या जीवनामध्ये. पिता कोण आहे एक्झॅक्टली, कोणाला मला पिता म्हणायचंय, का त्या पित्याने एकुलता एक पुत्र पाठवला माझ्यासाठी की मीही पुत्रामध्ये सहभागी व्हावं. वाय ही हॅज डज इन दॅट वे. कोण आहे पिता, मला तुमच्याकडनं उत्तर हवं आहे. कोण पिता आहे बरं? हु इज फादर? चर्च, पिता कोण आहे? मोठ्याने बोलायचं, बट यू हॅव टू स्पीक आउट. पिता कोण आहे? ओके, पिता कोण आहे? पित्याचं काय स्वरूप आहे एक्झॅक्टली आपल्या जीवनासाठी, की बायबल काय म्हणतं पिता कोण आहे? बोला ना. जर तुम्ही नवीन आणि जुना दोन्ही कराराचा बारकाईने अभ्यास केला, एक गोष्ट आमच्या लक्षात ही येते. जर आपण जुन्या कराराकडे गेलो तर जुन्या करारामध्ये विचार करा, पित्याने स्वतःला वेगवेगळ्या पद्धतीनं प्रेझेंट केलेला आहे. ऐकताय मला चर्च? एक वचन आपण वाचूया, रोमकरास पत्र 3रा अध्याय. सॉरी, रोम 8:15. आय एम सॉरी, रोम 8:15. यस, रीड नाउ लाऊडली. कारण पुन्हा भीती बाळगावी असा दासपणाचा आत्मा, कारण भीती बाळगावी असा दासपणाचा आत्मा तुम्हाला मिळाला नाही, तुम्हाला मिळाला नाही, तर ज्याच्या योगे तर ज्याच्या योगे आपण आबा बापा अशी आपण हाक मारितो, अब्बा बापा अशी हाक मारतो, असा दत्तकपणाचा आत्मा आम्हाला दिलाय. कशी हाक मारतो? आबा बापा. अब्बा बापा. मी तुम्हाला मागे सांगितलं, हा आरामिक शब्द आहे, ग्रीक मध्ये पण त्याचा वापर झालेला आहे. अब्बा मीन्स डॅडी, डॅडी फादर. किती लोक प्रार्थनेमध्ये देवाऐवजी डॅडी किंवा बापा हा शब्द वापरतात? खूप कमी लोक. कारण काही लोकांना त्याचं रिव्होल्युशनच माहिती. त्यांना असं वाटतं की परमेश्वर फार मोठा स्वर्गामध्ये बसलेला आहे आणि मी कुठेतरी भूतलावरती एक ठिकाणी कोपऱ्यामध्ये आहे आणि तो माझं कसं ऐकेल. परंतु आज तुम्हाला समजून घ्यायचंय, आज मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. चर्च, अब्राहाम विश्वासाने चालला, मोशेला देवाने आपली पाठ दाखवली, योसेफ देवभिरू होता, दावीद देवाचा आराधक होता. ह्या जुन्या करारामधल्या प्रॉफेट लोकांना, ह्या कॅरेक्टरच्या लोकांना कोणालाच त्याला अब्बा बाप्पा म्हणण्याचा अधिकार नव्हता. जुन्या करारात देवाने अंशाने प्रकाराने स्वतःला प्रगट केलेला मला पाहावयास मिळतं. हॅलो. परंतु नवीन करारात देवाने फुल पॅकेज मध्ये, कंप्लीट ओपनिंग मध्ये एक ग्रेट रिव्होल्युशन हे दिलं की तुम्ही त्याला अब्बा आणि बापा अशी हाक मारू शकता. काय प्रभूला मी धन्यवाद दिला पाहिजे. पण जुन्या करारामध्ये ही सुविधा त्यांना उपलब्ध नव्हती. बघा, देवाच्या जवळ राहणारे, असा शास्त्रलेख आहे की मोशे हा तोंडोतोंड देवाशी बोलायचा, पण तो यहोवा, हे प्रभू असं म्हणून बोलत होता. ऍक्च्युली हा माईक साऊंड करतोय, म्हणजे स्पीकर, तर मागून थोडा आवाज कमी केला पाहिजे. तुम्हाला आवाज येत नाही का? तो शिट्टी मारत आहे. डू इट, समबडी शुड डू फास्ट. अब्बा आणि बापा हा आवाज आम्हाला दिलाय, म्हणजे अधिकार दिलाय मारण्याचा, जो जुन्या करारातल्या प्रॉफिट लोकांना नव्हता. हालेलुया. जुन्या करारामध्ये देवाचा आत्मा पण होता, आत्मा यायचा आणि आत्मा जायचा. परंतु नवीन करारामध्ये आमच्या संगती पिता आहे, पुत्र आहे, पवित्र आत्मा आहे. एलोहिम कम्प्लिटली वॉक्स इन अस अँड थ्रू अस, विथ अस. हाऊ ब्लेसेड वी आर देन. हालेलुया. आपण किती धन्य आहोत की आम्हाला त्याला अब्बा आणि बापा म्हणण्याचा अधिकार दिला. प्रियजन हो, जेव्हा आपण देवाचं वचन वाचतो, याकोबाचं पुस्तक याचा 1ला अध्याय
पटपट काढा. याकोब 1 आणि म्हणजे 17. इथून पाठी मागून थोडंसं आवाज असे मागून केला पाहिजे कमी. याकोब 1:17 आपल्याकडे शास्त्र आहे, आपण उघडूया, बघूया काय म्हटलं इथे. प्रत्येक उत्तम देणगी व प्रत्येक पूर्ण दान वरून आहे. प्रत्येक उत्तम देणगी व पूर्ण दान वरून वरून आहे. ज्याला विकार नाही हा, व जो फिरण्याने छायेत जात नाही अशा ज्योती मंडळाच्या पित्यापासून ते उतरते. याकोब 1:17 काय म्हटलंय? ज्योतिमय, ज्योती मंडळाच्या ज्योती पित्यापासून मंडळाच्या पित्यापासून ते उतरते. प्रगट होते. या ठिकाणी पित्याचा उल्लेख आहे आणि मला तुमचं लक्ष लावायचं आहे देवाच्या वचनाकडे. बायबलमध्ये पित्याला वेगवेगळ्या पद्धतीने प्रेझेंट केलं गेलेलं आहे असं आम्हाला पाहावयास मिळतं. त्याचं सगळ्यात पहिलं नाव उत्पत्ती 1:1 मध्ये काय म्हटलंय? परमेश्वराने प्रारंभी, बोला ना, आकाश आणि पृथ्वी निर्माण. आहे ना, असं काढा बरं ते वचन. उत्पत्ती 1:1 प्रारंभी देवाने आकाश व पृथ्वी ही उत्पन्न केली. प्रारंभी देवाने आकाश आणि पृथ्वी ही उत्पन्न केली. हा देव जो शब्द वापरलाय ना इंग्लिश मध्ये तो काय आहे? द लॉर्ड. हिब्रू भाषेमध्ये म्हटलं एलोहिम. एलोहिमचा अर्थ होतो, हा अनेक वस्तू शब्द आहे चर्च. हा पिता पुत्र पवित्रात्मा तिघांना वापरला गेला. अनेक वस्तू शब्द आहे हा. आणि सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे हियर पित्याने स्वतःला क्रिएटर, एलोहिमचा दुसरा अर्थ आहे क्रिएटर, द गॉड ऑफ गॉड, देवांचा देव, निर्माता, निर्माण करता. बघा एलोहिमचा अर्थ काय? हु इज फादर? सी द ओल्ड टेस्टमेंट पर्स्पेक्टिव्ह ऑफ गॉड द फादर म्हणजे जुन्या करारामध्ये पित्याला कशा दृष्टिकोनातनं पाहिलं. नंबर 1 क्वेश्चन उभा राहतो की हु इज द फादर बाय द वे. तिथे उत्तर आहे. त्याला पहिलं काय म्हटलंय? बोला एलोहिम. सगळे म्हणा एलोहिम मोठ्या आवाजामध्ये. एलोहिम. एलोहिमचा अर्थ काय? द क्रिएटेड वन, द क्रिएटर गॉड. ज्या देवाने सर्व काही बनवलं असं काहीच नाही जे देवापासून बनलं गेलेलं नाही. एव्हरीथिंग यू सी इन द वर्ल्ड टुडे created by our God. It's being created by Elohim. His name was Creator God. नंतर पुढे आम्ही बघतो की त्याला कशा कशा प्रकारे नावं बदलत गेली. बघा हे लक्षात ठेवा, नावं बदलली परंतु व्यक्तिमत्व तेच, कॅरेक्टर तेच, नेचर पण तोच, परंतु देवाने परिस्थितीप्रमाणे स्वतःला प्रगट केले हे आम्हाला बायबल सांगते. एलोहिम म्हणून तो प्रगट झाला सर्व सृष्टी बनवण्यासाठी. म्हणजे त्याला नाव काय पडलं? द क्रिएटेड गॉड. नंबर 2 अदोनाय. व्हॉट इज अदोनाय मीन्स? सी सगळे हिब्रू शब्द बरं का, तुम्ही स्क्रीनवर बघत आहात. अदोनाय त्याचा अर्थ होतो माय लॉर्ड, माय मास्टर, जेहोवा. तो पण शब्द अनेक वचनीच येतो. अडोन मीन्स लॉर्ड और मास्टर. उत्पत्ती 15 आणि 2 प्लीज काढा कोणीतरी. स्तोत्र 97:5 काढा, पटपट काढा. मग सांगते आपण शिकूया, बघूया की देव एक्झॅक्टली जुन्या करारामध्ये कसा होता, कशा प्रकारे देवाने स्वतःला डिफाईन केलं, एक्सप्लेन केलं. अब्राहम म्हणाला, इट्स गॉन. अब्राहम म्हणाला, हे प्रभू परमेश्वरा, तू मला काय देणार? बघा अब्राहम म्हणाला, हे प्रभू परमेश्वरा, तू मला काय देणार? तू मला काय देणार? मी तर निसंतान जाणार. मी तर निसंतान जाणार. काय शब्द वापरलाय? अब्राहम काय म्हटला? नाही त्याच्या आधी प्रभू परमेश्वर. प्रभू परमेश्वर. माय लॉर्ड. बोला माय लॉर्ड, माय मास्टर. आपल्या हात वर करून म्हणा माय लॉर्ड, माय मास्टर. तो तिथे त्याला कशा प्रकारे संबोधित आहे बघा अब्राहम. आणि तो काय म्हणतो, त्याचा अर्थ काय बरं का? अडोनचा अर्थ काय मी बघितला? विच मीन्स लॉर्ड और मास्टर. पुढे वाच, कंटिन्यू दॅट वर्ड. तू मला काय देणार? हा, मी तर निसंतान जाणार आणि दिमिश्की अलिएझर माझ्या घराचा मालक होणार. तो शब्द फार इम्पॉर्टंट आहे की माझ्या देवा. मराठीमध्ये काय म्हटलंय? हे प्रभू परमेश्वर. हे प्रभू परमेश्वरा. प्रभू ज्याचं सगळ्यावर प्रभुत्व आहे आणि परमथोर आहे, परमेश्वर तो आहे. त्याला नाव काय भेटलंय? जेहोवा. ऍक्च्युली जेहोवा हे नाव इवन आज पण यहुदी लोक पूर्ण घेत नाही बरं का, म्हणून त्या नावाला त्यांनी शॉर्ट केलेलं आहे, YHWH. हॅलो, दिसतंय का स्क्रीनवर? पुढे वचन पण आपण वाचूया. स्तोत्र 97:5.
परमेश्वरासमोर सर्व पृथ्वीच्या प्रभू समोर पर्वत मेणाप्रमाणे बघा, वितळले. परमेश्वरासमोर, परमेश्वर म्हणजे माय लॉर्ड, माय मास्टर, या मास्टर समोर सर्व काही पर्वत देखील मेणासारखे वितळले. हो, मेणासमान वितळणारे आहेत. बघा, उत्पत्तीमध्ये आम्ही बघतो त्याने स्वतःला निर्माता म्हणून प्रेझेंट केलं. नंबर 2, अब्रामाच्या केसमध्ये तो अदोनाय, स्वामी, मराठी शब्द स्वामी, मास्टर म्हणून त्याने प्रगट केलं. पुढे आम्ही बघतो की एल शद्दाय, बोला एल शद्दाय. एल शद्दाय म्हणजे काय? गॉड ऑल मायटी और गॉड ऑफ माउंटन्स. उत्पत्ती 17:1 वाचा. अब्राहम 99 वर्षाचा झाला तेव्हा परमेश्वर त्याला दर्शन देऊन म्हणाला, मी सर्व समर्थ देव आहे. कोण आहे? सर्व समर्थ देव. बोला ना, तो कोण आहे? सर्व त्याचं नाव आहे सर्व समर्थ देव. तुमचा देव सर्व समर्थ आहे. सर्व गोष्टी तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह करण्याकरिता तुमचा देव समर्थ आहे. हालेलुया. इज इट एनिथिंग इम्पॉसिबल टू गॉड? देवासाठी काही अशक्य आहे का चर्च? आता अब्राहम 99 वर्षाचा झाला. आता अब्राहमाच्या केसमध्ये सारा 90 वर्षाची होती. अब्राहम 99 नंतर तो 100 वर्षाचा झाला. बायबल आम्हाला सांगतं अशा परिस्थितीमध्ये त्यांना संतान होते. 100 वर्षाचा वृद्ध, 90 वर्षाची वृद्ध स्त्री, या दोघांना स्वतःचं संतान होणं त्या उतरत्या वयामध्ये इट इज हायली इम्पॉसिबल बाय मेडिकल अँड सायन्स. बट टू माय गॉड एव्हरीथिंग इज पॉसिबल. कारण त्याचं नाव गॉड ऑल मायटी. मला गॉड ऑल मायटी, सर्व शक्तिमान दे. तुमच्या जीवनामधल्या सर्व मृत स्थितीला मी आज्ञा करतो येशूच्या नावामध्ये. कम इनटू द लाईफ राईट नाउ and you will experience the real power of the almighty God in your life. Amen. अशा प्रकारे देवाने स्वतःला प्रेझेंट केलं. पुढे आपण जाऊया मोशेच्या केसमध्ये. बघा, मोशे म्हणाला, देवा मी जाऊन काय सांगावं फारोला की मला कोणी पाठवलं? ऐकताय मला? परमेश्वर तिथे प्रथमच देवाने स्वतःची आयडेंटिटी कोणाला तरी प्रगट केली. ऐकताय मला? आणि हे मी लक्षात ठेवा, हा जो आय एम, ऍक्च्युली इट शुड बी कॅपिटल, इट शुड बी, तो आय एम जो आहे ना, आय एम जो आहे ना, तो नेहमी कॅपिटल फॉर्म मध्ये लिहितात. तिथे त्याने बघा स्वतःला काय प्रेझेंट केलं. जेव्हा मोशे म्हटला मी जाऊन फारोला काय सांगू, त्याला देव म्हणाला जाऊन सांग आय एम हू आय एम, त्याने मला पाठवलंय. मराठीमध्ये मी जो आहे तो आहे, त्यांनी मला पाठवले. फारो म्हटला हा कोण? नवीनच आता परमेश्वर. हॅलो, ज्याची तुलना कोणाशी होऊ शकत नाही, जो कोणाच्याही लेवलला बसत नाही, अशा उच्च लेवलला असणारा आमचा देव, त्याचं नाव आहे आयाम. बघा वचन वाचूया. निर्गम याचा 3 अध्याय वचन 14. पटपट. देव मोशेला म्हणाला, देव मोशेला म्हणाला, मी आहे तो आहे. मी आहे तो आहे. तू इस्रायल वंशजास सांग, आय एम हू आय एम सेंट्स मी. सांग त्या फारोला, इस्रायल लोकांना की मला त्यांनी पाठवलं, त्याचं नाव आय एम हू आय एम आहे. बोला माझ्याकडे पाहू सगळं. आय एम हू आय एम. मी जो आहे तो आहे. मी जो आहे तो. मी जो आहे तो आहे. मी जो आहे तो. हा आहे पिता. हॅलो, थोडा विचार करा. सुरुवातीला या जेव्हा पृथ्वी आकार विरहित होती, शून्य होती, बायबल सांगतं देव बोलला आणि अवघे झाले. हॅलो, ऐकताय मला? हीच स्टोरी नवीन करारामध्ये घडली. तो शताधिपती म्हटला, तुम्ही प्रभू माझ्या छताखाली यावं एवढी माझी पात्रता नाही, शब्द मात्र बोलणा. मी म्हणतो त्या व्यक्तीने येशूला आठवण करून दिली जुन्या कराराची. तो शब्द बोलला आणि अवघे झाले. आता पण शब्द बोला अवघं होणार आहे. आमेन. येशूच्या नावात म्हणतो की तुमच्या जीवनामध्ये ही मिराकल आत्ता होणार आहे. रिसीव्ह इट इन जीसस नेम. आय एम हू आय एम सेंट्स मी. इस्रायल लोक पण गोंधळून गेले की हा कोण आयाम आहे. very first time God introduced himself to the Israelites and to the Pharaoh. More than that, to the Moses. Isaiah 45:5. Please read. Yeshaya 45:5. मीच परमेश्वर, हा, अन्य कोणी नव्हे. कोण परमेश्वर? मीच परमेश्वर. बोला ना, मीच परमेश्वर. मीच परमेश्वर. मोठ्याने म्हणा चर्च, मीच परमेश्वर. मीच परमेश्वर. बोलो येशू मसीह की जय. मोठ्याने हालेलुया. हालेलुया. मी परमेश्वर आहे. मी शब्द वापरलाय, मीच च आलाय तिथे.
कोणीच दुसरा नाही. नाही. पुढे, माझ्या वेगळा देव नाही. माझ्या वेगळा देव नाही. आपल्या देवाची पिक्युलॅरिटी किंवा कॅरेक्टर जे आहे ना ते अद्भुत आहे, ते अनकम्पॅरेबल आहे. यू कॅनॉट कम्पेअर युअर गॉड विथ एनीवन एल्स इन द वर्ल्ड टुडे. हालेलुया. हालेलुया. तुम्ही आपल्या जिवंत परमेश्वराची बरं का चर्च ऐका, तुलना कोणाशी करू शकत नाही. परिस्थिती अशी असायची जेव्हा सिनाय पर्वतावरती मोशे होता, यहोशवा होता, त्या डोंगरावरती शखाईना अग्नी जेव्हा तिथे उतरला, बायबल सांगते तिथले गुरं ढोरं देखील त्या डोंगराजवळ गेले नाही. देव म्हटला जरी ते आले तरी ते मरतील. इतकी भयानक परिस्थिती त्या ठिकाणी जुन्या करात आम्हाला पाहायला भेटते. पित्याचं स्वरूप, पिता यु नो जस्ट लाईक फायर, ही वॉज अ फायर देअर. आणि त्या फायरमधनं त्याचे बोट येऊन 10 आज्ञा आम्हाला लिहून देतात. प्रियजन हो, सगळ्यात महत्वाची बाब तुम्ही समजून घ्या, तो देव तिथे स्वतःला कसं प्रेझेंट करत आहे. आज 21 वचन पण वाचा. 45:21 मध्ये काय म्हटलंय बघा. यस रीड. बोला, त्यांना समोर आणा, हा. त्यांना आपसात विचार करू द्या. हे कोणी पूर्वीपासून कळवले, हे कोणी पुरातन काळापासून ऐकवले. मी परमेश्वरच नव्हे काय, माझा वेगळा देव नाही. माझ्या वाचून न्यायी व तारण करता दुसरा कोणी मी देव परमेश्वर देव नाही का? बोला ना आमेन. नाही. आमेन. तो काय म्हणतो? माझा वेगळा देव नाही. माझा वेगळा देव नाही. माझ्या वाचून माझ्या वाचून न्यायी व तारण करता दुसरा तारण कोणी करता देव कुणी नाही. आहे का? हालेलुया. हालेलुया. हु इज फादर? तुम्ही अशा पॉवरफुल, महान, अद्भुत, त्याची तुलना होत नाही बापाचे लेकर आहात. हालेलुया. हालेलुया. आणि जुन्या करारामध्ये त्यांनी अशा पद्धतीनं स्वतःला प्रेझेंट केलेलं आहे चर्च. ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे. पुढे आम्ही बघतो की जेव्हा मोशेला त्यांनी ते विदित केलं. अजून एक वचन आपण वाचूया, निर्गमनाचा 34 अध्याय, निर्गम 34, 6 आणि 7 देखील आपण वाचूया. प्लीज रीड. परमेश्वराने त्याच्या समोरून जाताना अशी घोषणा केली की हा, परमेश्वराने त्याच्या समोरून जाताना अशी घोषणा केली. परमेश्वर दयाळू व कृपाळू, व कृपाळू, मंद क्रोध, दयेचा व सत्याचा सागर, हजारो जणांवर दया करणारा, अन्याय, अपराध व पाप यांची क्षमा करणारा. बघा, हे त्याचं नाव आहे चर्च. हालेलुया. कसा देव आहे आमचा महान. ही इज अ कंपॅशनेट अँड ग्लोरियस गॉड, स्लो टू अँगर. ही विल नॉट पनिश यू एट ऑल. तो तुम्हाला आणि मला शासन करत नाही. कारण का? आमचं शासन त्यांनी स्वतःवर घेतलं. and delivered us from all that punishment. त्याचं नाव किती सुंदर आहे बघा. अहो, मोशे म्हटला, हट्ट केला, मला तुला बघायचं प्रभू, काय होऊ दे, आय वॉन्ट टू सी यू. वचनामध्ये म्हटलं, देव म्हटलं, अरे बेट्या कशाला बघतो, नाही जगणार, नाही मला तुला सोडायचं नाही आज. बायबल सांगते की देवाने त्याला पाठ मोरा झाला, पाठ दाखवली, त्या देवाचं मुख न पाहता पाठ पाहिली. मला तुम्हाला हे म्हणायचंय, तुम्ही धन्यवादित आहात. शास्त्रामध्ये म्हटलंय, शिष्य आले येशूकडे, म्हटले की आम्हाला पित्याला बघायचंय. येशूने काय उत्तर दिलं? ज्यांनी मला पाहिलं त्यांनी पित्याला पाहिलं. हाऊ ब्लेसेड इट इज. डायरेक्टली फुल फॉर्म मध्ये परमेश्वर खाली आमच्यासाठी येतो and show himself that we can experience his gloriousness and compassionate in and through our life. पुढे जाऊया. बघा कशा कशा प्रकारे देवाने आणखी स्वतःला प्रेझेंट केलं. नंबर 2, मोशेच्या केसमध्ये त्याचं नाव काय आहे? बोला, यहोवा राफा. सर्व म्हणा, यहोवा राफा. मोठ्याने, यहोवा राफा. यहोवा राफा म्हणजे काय? ही इज माय हिलर. म्हणजे बघा, देवाने कशा कशा पद्धतीने स्वतःला पित्याने जुन्या करारामध्ये देव म्हणून प्रेझेंट केलं. वचन वाचूया, 15वा अध्याय निर्गमचा, वचन 26 मध्ये काय म्हटलंय बघा. तू आपला देव परमेश्वर याचे वचन मनापासून ऐकशील आणि त्याच्या दृष्टीने जे नीट ते करशील, त्याच्या आज्ञांकडे कान देशील आणि त्याचे सर्व विधी पाळशील, तर मिस्री लोकांवर जे रोग मी पाठवले त्यापैकी एकही रोग किंवा महामारी तुझ्यावर पाठवणार नाही. आमेन म्हणाल का? आमेन. हालेलुया. हालेलुया. कोरोनाच्या काळामध्ये किती लोकांनी यहोवा राफाचा अनुभव घेतला? कोरोनाच्या काळामध्ये किती लोकांनी
देव आरोग्य देणार आहे हे अनुभवलं की नाही? Yes. हा, कुणी आपल्यामध्ये कुणी होतं का कोरोना पॉझिटिव्ह? शशिकांत तांबे दादा, अजून कोण होतं? हा, अक्षय पण होता, हा, आंटी पण होत्या, ताई पण, अजून कोण? अंकल पण होते. तुम्ही कसे बरे झाला? तो इंजेक्शन दिलं आम्हाला, गोळ्या दिल्या, जास्त सूप पिलो आम्ही त्या दरम्यान. इज इट लाईक दॅट? काय काय प्रॉमिस केले? परत एकदा वाचताय काय प्रॉमिस आहे बघा देवाचं. शेवटचं पाठ की जे इस्रायलावरती आलं नाही ते. तर मिस्री लोकांवर जे तर रोग मी पाठवले, मिस्री लोकांवर जे रोग मी जे पाठवले, रोग मी पाठवले, ऐका माझ्याकडे बघा, त्यापैकी एकही तुझ्यावर पाठवणार नाही. तुझ्यावर पाठवणार नाही. बोला आमेन. आमेन. ही इज अ हीलर. आमेन. म्हणजे जे कोरोनाचे काळ येऊन गेला, कोरोना झाला, काही लोक दगावली गेली, तुम्ही आणि मी वाचलो. कारण का? यहोवा राफा आमच्या संगती आहे म्हणून. आमेन. He took care of us. He took all our sorrow and agony and the pain, all the pestilence away in the name of Yeshua. आणि तसं घडलं चर्च. त्या प्रभूने आम्हाला प्रत्येक प्रकारच्या आजारातून बाहेर काढलेला आहे. त्याचं नावच काय बघा ना, यहोवा राफा. 22 ते 24 प्लीज वाचा पुढे. तेच का? या निर्गम 15 22 ते 24 बघा काय म्हटलंय. नंतर मोशेने इस्रायल लोकांना तांबड्या समुद्रापासून पुढे नेले हा, आणि ते शूर नावाच्या रानात जाऊन ते पोहोचले. शूर नावाच्या रानात जाऊन पोहोचले. त्या रानातून 3 दिवस कूच करीत हा, त्यांना पाणी कुठे मिळेना. त्यांना पाणी कुठे मिळेना. मग मारा नावाच्या एका मग ठिकाणी ते मारा आले. म्हणा, मारा. मारा कोणाला मारू? बोला मारा. मारा मारा नावाचं ठिकाण आहे, तिथे ते आले. एक मिनिट लक्ष द्या माझ्याकडे सगळे. हालेलुया. हालेलुया. तुमचं लक्ष माझ्याकडे आहे चर्च? Yes. मला ऐकत आहात तुम्ही? Yes, yes. आता बघा, इथे फक्त तो चंगाई देणारा म्हणूनच काम नाही करत आहे, तो प्रोव्हायडर म्हणून पण काम करत आहे. Yes. 3 दिवस यात्रा चालली जंगलामध्ये, नो वॉटर एट ऑल. पण देव इतका महान आहे, त्याच्या लोकांसाठी जंगलात शुष्क भूमीवर लिटरली मिनरल वॉटर्स बिस्लरी सप्लाय करत होता. नॉट द बॉटल्स बाय द वे, द गोड पाणी. पण झाली काय स्टोरी बघा पुढे. मग मारा नावाच्या एका ठिकाणी ते आले. हा, तेथील पाणी फार कडू असल्यामुळे पाणी कसे होते? कडू होते. पुढे त्यांना ते पिबवेना. म्हणून त्या जागेचे नाव मारा असे त्या पडले. जागेचे नाव मारा असे पडले. तेव्हा आम्ही काय प्यावे असे म्हणून त्यांनी मोशेजवळ कुरकुर केली. काय केली? कुरकुर. हा शब्द म्हणा सगळे. काय केली? कुरकुर. मोठ्याने म्हणा. कुरकुर. जे नेहमी तुम्ही करता ना, घरात कुरकुर, बाहेर कुरकुर, चर्च मध्ये कुरकुर, पाळकासमोर कुरकुर, पाळकाच्या नागो कुरकुर. काय कुरकुर आहे काय कळत नाही. जे लोक कुरकुर करतात ते कुरकुरासारखेच आहेत, लिटरली फ्लेक्झिबल. एनी टाइम दे कॅन बी वॉश्ड अवे. सी, लक्षात ठेवा, शब्द असा वापरलाय, लाल समुद्राच्या बाहेर आले. म्हणजे लाल समुद्रच किती पॉवरफुल होता. गॉड इज ऑलमायटी. आपण जर आता बघितलं, त्या ऑलमायटीने आपल्या हाताने तो समुद्र बाजूला केला. या लोकांना मरुभूमीतनं खाली जमिनीमधून पार पलीकडे नेलं. एवढा मिराकल केला तरी माणूस स्वभाव आहे हा. 10 मिनिटापूर्वी चमत्कार एवढा मोठा घडला, लगेच दुसऱ्या मिनिटाला काय देवा तुला कळत नाही का? म्हणजे काय करायचं देवा तुमच्यासाठी? इट इज आ नेचर. कुरकुर सुरू केली. पुढे काय झालं बघ, पुढे वाच. त्याने परमेश्वराचा धावा केला. देवाचा धावा केला. तेव्हा त्याने त्याला एक झाड दाखवले. ते त्याने पाण्यात टाकल्यावर पाणी गोड झाले. पाणी काय झाले? गोड झाले. बोला ना, गोड झाले. गोड झाले. झाडावर टांगलेला शापित आहे. तुमचं पण जीवन हे अंधकारमय आणि कडू होतं चर्च. येशू ख्रिस्त झाडावर टांगला गेला म्हणून त्याच्यामुळे तुमचं जीवन आणि माझं जीवन हे गोड आणि आशीर्वादित झालेलं आहे. हालेलुया. गोड म्हणजे साखरीसारखं नव्हे, मधासारखं गोड. बोला, मी मधासारखं गोड आहे. शेजारच्यांना म्हणतो मधासारखे गोड आहात. फक्त माशी होऊन जाऊ नका एकमेकांना. हालेलुया. पुढे काय म्हटलंय बघा, तो यहोवा राफा, त्याने स्वतःला यहोवा राफा म्हणून प्रगट केले जुन्या करारामध्ये. तुम्हाला हे म्हणायचंय, परिस्थिती पाहून देव स्वतःला प्रेझेंट करत होता. पिता जुन्या करारामधला. पुढे बघा, यहोवा निसी, गॉड इज माय फ्लेक किंवा बॅनर.
निर्गम याचा 17-15 बघा, पटपट वाचा. तेथे मोशेने एक वेदी बांधून तिचे नाव याव्हे निसी, परमेश्वर माझा झेंडा, असे ठेवले. इथे युद्ध चालू आहे चर्च. हालेलुया, हालेलुया. चर्च ऐकत आहात मला सगळे जिवंत असणारे म्हणा हालेलुया. म्हणजे देव तुमच्या करता रोगामध्ये आरोग्य देणारा, झोपल्यावरती पहारा देणारा, प्रवासात चालताना प्रोटेक्शन देणारा. हॅलो, काय काय नाही तो. आपण गीत आता गायले ना, माँ के समान, माँ के समान है. किती आमची काळजी देवबापाला आहे चर्च. आम्हाला धोंड्याची ठेच लागू नये बायबल सांगतंय. म्हणून जर धोंड्याची ठेच लागली पण काय लोक रस्त्यावर पण पडतात. रस्ता चांगला आहे तरी ते लोक पडतात. काय लोकांना पडायची सवय झाली. पण धन्यवाद त्या प्रभूला की आमच्या करता स्वर्गदूतांचा थवा देवान ठेवलाय की त्याने आम्हाला रक्षण देवा, आम्हाला त्यांनी सांभाळावं. म्हणजे किती आमचं प्रोटेक्शन आमचा देव करणारा प्रभू आहे. इथे वचनामध्ये म्हटलं ही स्टोरी आहे. इस्रायल आणि अमालेक लोकांचं युद्ध चालू होतं. ऐकताय मला तुम्ही सगळे. मोशे, हूर आणि अहरोन डोंगरावर आहेत. मोशेचे हात वर गेले, इस्रायल लोक सरशी करायचे अमालेकावरती. हात खाली आले तर अमालेक सरशी करायचे इस्रायलावरती. असं युद्ध चालू होतं. मग ते दोघांनी हाताला टेका दिला. बायबल सांगते की संध्याकाळ होत आली, सूर्य मावळला आणि शेवटी देवाने इस्रायल लोकांना विजय दिला. तिथं त्याने नाव दिलं यहोवा निसी, गॉड इज माय बॅनर. बोला, गॉड इज माय बॅनर. हालेलुया. गॉड इज अ गॉड ऑफ बॅटल चर्च. बरं का, तो युद्धामध्ये युद्ध करणारा पण देव त्याचं नाव आहे. म्हणून त्याला हिंदीमध्ये म्हणतात की सेनाओं का परमेश्वर. सेनाधीश परमेश्वर म्हणतो ना आपण त्याला, कारण तो सैन्यांचा प्रमुख आहे. ही न्यू हाऊ टू हँडल द बॅटल्स इव्हन आमच्या जीवनामध्ये देखील पिरानो. म्हणून तुम्ही एक लक्षात ठेवा की जुन्या करारामध्ये अशा प्रकारे हे लोकांनी देवाच्या चांगुलपणाला, देवाच्या कॅरेक्टरला बघितलं. तो अशा प्रकारे प्रगट झाला. हॅलो, हालेलुया. एलियाने जेव्हा बालाचे 450 संदेष्टे मारले, मग स्टोरी माहिती आहे ना. कर्मेल पर्वतावरती काय उतरला, अग्नी उतरला, सर्व काय अर्पण भस्म झालं आणि एलिया तिथून निघाला आणि कुठं गेला, एका गुहेमध्ये लपला. म्हणजे मला तुम्हाला हे म्हणायचंय, आम्ही नेहमी चर्चा करतो मी बाळकीबाई की देव हा आमच्या करता डेस्टिनी हेल्पर तयार करतो. शब्द कळला तो मी काय म्हणालो, डेस्टिनी हेल्पर. आमच्या मंजिल आम्ही अचीव करण्यासाठी तिथपर्यंत जायला आमच्या करता लोक तो उभे करतो, मदतनीस उभे करतो. ज्या प्रकारे एलियाला कावळ्यांद्वारे अन्न पुरवलं, ओहळाजवळ तो झोपून होता, पाणी गोड चांगलं त्याला भेटायचं, खायचं आणि झोपायचं फक्त. बऱ्याचदा आमच्या जीवनामध्ये आम्हाला देव अशा प्रकारे अनापेक्षित मिराकल, अनापेक्षित लोक आमच्या करता उभे करतो आणि म्हणतो की दे आर द डेस्टिनी हेल्पर टू यू, that you can achieve, you can reach out to your destiny. Praise the Lord. आणि इथे देवाने हूर आणि अहरोन ठेवले होते मोशे संगती टेका द्यायला. त्यांनी प्रार्थना केली. वचनामध्ये म्हटलंय गॉड गिव्ह देम द विक्ट्री. जुन्या करारामध्ये देवाला अजून 3 नाव आहेत हिब्रूमध्ये. नंबर 1 ओमनीपोटेंट. बोला ओमनीपोटेंट. ओमनीपोटेंटचा अर्थ होतो सर्वशक्तिमान, ज्याला सगळं काही सहज करणं सोपं आहे. वेळाअभावी आपण ते रेफरन्सेस नाही वाचत, जस्ट विल क्विकली गो. नंबर 2 त्याला म्हटलंय की ही इज ओमनी प्रेझेंट. ओमनीपोटेंट म्हणा सर्वशक्तिमान. नंबर 2 ओमनी प्रेझेंट म्हणा. ओमनी प्रेझेंट म्हणजे सर्वव्यापी. देव आता तुमच्या घरी आहे का? इथे आहे ना? घरी आहे का? जगाकडे सगळीकडे त्याचं लक्ष आहे का? ही इज अ ओमनी प्रेझेंट गॉड. He is everywhere at the same time. आणि फक्त प्रभूला शक्य आमच्या. हॅलो, एका वेळेला सगळीकडे असणं हे फक्त प्रभूला शक्य आहे. तिसरी गोष्ट फार महत्वाची, ओमनिसेंट. ओमनिसेंट म्हणजे सर्व ज्ञानी. देवाला सर्व ज्ञान आहे. हॅलो, दुरून तुम्हाला काय दिसावं, जवळून तुम्हाला काय दिसावं असं आपण बघतो. काहींना चष्मे लागलेत किंवा लागतात वेळेअभावी, वयानुसार किंवा दृष्टी कमी होते. परंतु विचार करा, जवळजवळ 500 मेगापिक्सलचा एक आपला डोळा आहे, त्यापेक्षा जास्त 2 डोळे 1000पेक्षा जास्त मेगापिक्सलचे आहेत. ते दुरून सगळ्या गोष्टी बघू शकतात. विचार करा, हा छोटा फक्त डोळाच तुम्ही घ्या, त्या डोळ्यामध्ये किती छोट्या छोट्या बारीक सारीक नसा आहेत. मेंदू घ्या,
जो आम्हाला आहे. बोला आमेन. बोला मी आता सेवक नाही, म्हणजे गुलाम नाही, दास नाही, तर पुत्र आहे. हे आहे बापाचं हृदय, बापाचं हृदय. हो, हा जो बाप आहे, डिफेंडर जो आहे ना, तो पदोपदी आमचं सर्व शकत. वचनामध्ये म्हटलंय की ते कोकरू हरवलं, रानामध्ये गेलं, त्यांनी 99 सोडले, म्हटलं मला एकाला शोधायचंच आहे. वचनामध्ये म्हटलंय शोधेपर्यंत, आय मीन तोपर्यंत म्हटलं मी शोधतो जोपर्यंत मला सापडत नाही. आणि त्याला सापडल्यावरती काय केलं त्यांनी? आनंदाने खांद्यावर, काय म्हटलं वचनात? आनंदाने खांद्यावर घेतलं. त्याने आपल्या खांद्याचा वापर केला पुत्राला घेऊन येण्यासाठी. त्याला फटके दिले नाही. कुठं गेलता? तसं आपण कधी कधी करतो. आनंद के मेले में चले गए और मेले में बच्चा खो गया. बच्चा मिलने के बाद पूरा आनंद उसके ऊपर आ गया. कारण त्या कुठं गेला होता? दिले 2 त्याला फटके. का प्रेमान जवळ घेतो आपण? उदळ्या पुत्राच्या केसमध्ये अगदी डिफरंट घडलेलं आहे. हे आहे बापाचं अंतःकरण. हॅलो, जुन्या करारातल्या बापाला आपण पाहिलं, आता आपण नवीन करारामधल्या बापाला बघतोय, आणि तो आहे येशूच्या माध्यमातून दिसणारा पिता, जो कंपॅशनेट, कळवळ्याने भरलेला, तरसने भरलेला आहे. आणि म्हटलं की तोपर्यंत त्याने शोधलं जोपर्यंत त्याला तो सापडत नाही. अजून एक स्टोरी आम्ही या ठिकाणी बघतो. एका लेडीजकडे 10 नाणे होते, 10ची 10 हरवली. आमेन. 10 हरवले का सिस्टर? 10 हरवले नाणे? ते तुम्ही सांगा किती हरवले? 1 का 10? आणि मग ती एक काय करते? पुढे वाच काय म्हटलं बघा त्याच्यामध्ये. ती कम्प्लिटली शोधते भेटूपर्यंत. तसेच अशी कोण स्त्री आहे की तिच्याजवळ रुपयाची 10 नाणी असता त्यातून 1 नाणे हरवले तर ती दिवा पेटवून व घर झाडून ते सापडेपर्यंत मन लावून शोध करत राहते. ओके, वेळ आवे शॉर्ट करूया. ती मन लावून शोधते व तिला ते सापडतं. ह्याचा अर्थ हा होतो चर्च की देवाने तुमच्याकडे एक ठेव दिली आहे. बघा, बापाने पुत्राकडे एक ठेव दिली आहे. ती ठेव तुम्हाला आणि मला जपायची म्हणजे आपल्यापुरती ठेवायची नाहीये. इट्स ऑल अबाउट टॅलेंट दॅट गॉड हॅज गिवन टू अस. त्याचा वापर आम्हाला करायचा देवाच्या राज्याच्या वाढीकरिता. आता इथे रिलेशनशिप आहे फादर आणि सन याचं, पिता आणि पुत्राचं हे नातं आता जुडलेलं आहे. परंतु आम्ही हे वाचतो नवीन करारामध्ये, शास्त्री परुषी लोक एलोहिम देवाला अग्निमय देव समजायचे, म्हणून ते यहोवा नाव उच्चारत पण नव्हते. नको, तो भयावह आहे, अतिशय पवित्र आहे, मी पापी आहे, मुखात नाव घेऊ शकत नाही. बायबल सांगतोय तरीही तिथे देवाने त्यांना कृपा पुरवली. त्या लोकांच्या नजरेमध्ये ना देव म्हणजे अग्निमय आहे, त्या समोर आम्ही जाणं कठीण आहे, भयानक असं आहे. वचन आम्ही अशा प्रकारे वाचलं. रोम 8:15 मध्ये म्हटलंय आम्हाला त्याने अधिकार दिला अब्बा डॅडी गॉड म्हणण्याचा. बोला डॅडी गॉड. डॅडी गॉड म्हणण्याचा अधिकार दिला. आम्ही उत्पत्तीमध्ये देखील ते वाचतो. आणि प्रियजन हो, आपण आत्ता स्वतःला धन्य समजावं की अशा प्रकारचे नाते यापुढे आमचे पित्यासंगती जुडले गेलेले आहे. प्रश्न हा उभा राहतो, परमेश्वराने इस्रायल लोकांना गुलामगिरीच्या अगोदर का नाही सोडवले? गुलामगिरीमध्ये जाण्यापासून देव त्यांना राखू शकत होता. किती वर्ष होते गुलामगिरीमध्ये इस्रायल लोक? 430 वर्ष. हे 430 वर्ष हे लोक गुलामगिरीमध्ये जाण्यापासून त्यांना देवाने वाचवलं पण असतं. ही इज अ गॉड. पण तसं देवाने केलं नाही. आणि वचनामध्ये म्हटलं त्यांचं रडणं आणि कणणं देवाने ऐकलं. हॅलो, हा बाप तसाच आहे. बापाची भूमिका इतकी पॉवरफुल आहे. घर सगळं झोपतं पण बापाला चिंता असते, उद्या मी काय केलं पाहिजे, लेकरं मोठी होत चाललीत, गोष्टी कशा कशा प्रकारे मी मॅनेज केल्या पाहिजे. कारण तो बाप आहे, बापाचं हृदय त्याला आहे, त्याला सगळ्या गोष्टी बघणं आहे. वचनामध्ये म्हटलंय ते पित्याने लोकांच्या कन्याकडे रडण्याकडे लक्ष लाविलं आणि देवाला आठवण झाली अब्रामाशी केलेल्या कराराची. आणि ती ही होती, मी तुम्हाला समृद्ध करणार आहे. आणि मग पित्याने आपला एक निरोप्या पाठवला मोशे नावाचा, आणि मोशेने जाऊन त्या लोकांना त्या बंधनातनं बाहेर काढलं. आणि आज ते लोक बंधन मुक्त झाली. देवाचं गौरव त्यांनी केलं. तुम्हाला आणि मला बंधनातून काढण्याकरता पित्याने आमचं ही रडणं आणि कणणं पाहिलंय. आणि आज तुम्ही आणि मी तुम्हाला एक गोष्ट सांगेल, वी आर प्रीडिस्टाइन डिझाइन पीपल आहोत. म्हणजे अगोदरच तुमची माझी संकल्पना झाली परमेश्वराकडनं.
निवडलं देवापणे आम्हाला निवडलेलं आहे. एक वचन आपण वाचूया रोमकरास पत्र याचा 8 अध्यायाचे 26 वाचा काय म्हटले बघा. रोम 8:26. यस. तसेच आत्मा ही आपल्या अशक्तपणा आत्मा ही आपल्या अशक्तपणामध्ये आपल्याला हातभार लावून कारण आपण यथायोग्य प्रार्थना प्रार्थना करावी कशासाठी केली पाहिजे हे आपल्याला ठाऊक नाही, हे आम्हाला ठाऊक नाही. पण आत्मा स्वतः अनिर्वाच्य कण्याने मध्यस्थी करत आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. थांबण्या अगोदर चर्च गोष्ट लक्षात ठेवा. पिता जुन्या करारात वेगवेगळ्या स्वरूपात प्रगट झाला. पिता नवीन करारात देखील पुत्राच्या द्वारे वेगळ्या पद्धतीने प्रगट झाला. आमेन. जेव्हा शास्त्री पौरुषासंग येशू बोलायचा त्याचं बोलणं वेगळं होतं. डोंगरावरचं वचन त्यांनी वेगळ्या पद्धतीनं जाहीर केलं. अनेक रोग्यांना त्यांनी वेगळ्या पद्धतीनं बरं केलं. हे आम्हाला काय इंडिकेट्स करतं की ही इज अ गॉड. नॉट ओनली गॉड, नाउ ही इज अ फादर. तो अब्बा आहे माझा. म्हणा तो माझा अब्बा आहे. तो माझं उगमस्थान आहे. तुम्हाला कायमस्वरूपी आधार देणार आहे. तो माझं संरक्षण करणार आहे. हे आमच्या पित्याचं स्वरूप आहे. प्रभू ह्या वचना करवे आम्हाला खूप आणि खूप ब्लेस करो. आपण डोळे बंद करू आणि आपण प्रार्थना करूया. थँक्यू जीसस लॉर्ड. पित्या आम्ही तुला धन्यवाद देतो. आम्हाला पिता कळालाय प्रभू कोण आहे तो. त्याने कशा कशा पद्धतीनं स्वतःचं कॅरेक्टर लोकांपुढे प्रगट केलं. कोणत्या गरजेला तो तिथे अवेलेबल झाला. प्रभू धन्यवाद देतो. तुझं वचन आम्हाला क्लिअर कट सांगत आलंय प्रभू. इवन देवा आम्ही नवीन करामध्ये देखील प्रभू तुझ्या वचनामध्ये हे पाहिलं की येशूच्या द्वारे प्रभू तू प्रगट झालास. पित्या आम्ही धन्यवादित आहोत. रोम 8:32 मध्ये म्हटल्याप्रमाणे देवाने आपला पुत्र राखून ठेवता देऊन टाकला. का? तो रोम 8:15 प्रमाणे आम्ही त्याला अब्बा आणि बापा अशी हाक मारावी. डॅडी गॉड, वी वांट टू थँक यू मास्टर की तुझं एवढं प्रेम तो आमच्यावर परमेश्वरा केलंस. आज आम्ही पोरके नाही, आम्ही अनाथ नाही प्रभू. आम्ही कुठल्याही गोष्टीचे देवा दास किंवा गुलाम नाही, तर आम्ही स्वतंत्र आहोत. कारण पित्याने पुत्र पाठवून आम्हाला स्वतंत्र केलेलं आहे. इंडीड वी आर फ्री, ॲब्सोल्युटली फ्री टू ग्लोरिफाय द नेम ऑफ द लॉर्ड. म्हणून देवा आम्ही तुझे आभार मानितो. हे प्रभू आम्हाला प्रत्येकाला तो आशीर्वाद दे. बापा जर कोणामध्ये प्रभू ह्या हॉलमध्ये बसणाऱ्या लोकांमध्ये किंवा प्रभू जे आम्हाला ऑनलाईन प्रभू ऐकतात त्या प्रत्येकामध्ये प्रभू देवा अशा प्रकारे गिल्टी कॉन्शियस असेल की मी अपराधी आहे, मी पात्र नाही, हे प्रभू त्यांचं अंतर्याम उघाड, आईज ऑफ अंडरस्टँडिंग उघड दे बाबा. त्यांना कळू दे की होय आज मी पात्र बनलो आहे. पित्याने पुत्र पाठवून मला पात्र केलेलं आहे. मी पण आज घराच्या बाहेर नाही, त्या पित्याच्या कुटुंबामधला एक भाग आहे. प्रभू अशा प्रकारे तू कार्य कर आणि तुझं गौरव हो. धन्यवाद आम्ही तुला देत प्रार्थना येशूच्या महान नावात करतो पित्या, तू ऐक. आमेन, आमेन आणि आमेन. गॉड ब्लेस यू ऑल. आपण टाळून देवाला धन्यवाद देऊया. येस, आपण एका पुढील गोष्टीकडे वळत आहोत. प्रभूचा विधी आपण